भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण संवाद. कर्ण म्हणाला, माझ्या आईने माझा जन्म होताच मला सोडले. मी अनैतिक मूल होतो, यात माझा काय दोष? द्रोणाचार्यांनी मला युद्ध शिकवण्यास नकार दिला, कारण मी क्षत्रिय मुलगा नव्हतो. हा काय माझा दोष होता? परशुरामजींनी मला युद्धाशी संबंधित सर्व कला आणि ज्ञानाची ओळख करून दिली, परंतु शाप दिला की ज्यावेळी मला सर्वात जास्त या शिक्षेची आवश्यकता असेल त्यावेळी मी हे सर्व विसरून जाईन, कारण मी क्षत्रिय नाही. तो काय माझा दोष होता? योगायोगाने एका गायीला माझा बाण लागला आणि तिच्या मालकाने मला शाप दिला, यातही माझा कोणताही दोष नव्हता. द्रौपदी स्वयंवरमध्ये माझा अपमान झाला, तो माझा दोष होता का? अखेरीस माता कुंतीने मला जन्मरहस्य सांगितले, तेही जेव्हा तिची मुले अडचणीत होती. तो माझा दोष होता का? जे मला मिळाले ते दुर्योधनामुळे मिळाले, तो काय माझा दोष होता? मग मी त्याच्या वतीने लढलो, मग मी कुठे चूक केली? त्यानंतर श्रीकृष्णाने कर्णाला असे उत्तर दिले आणि सांगितले की दोष कुठे आहे. कृष्ण म्हणाला, कर्ण, मी माझ्या मामाच्या कारागृहात जन्मलो. जन्मापूर्वी मृत्यू माझी वाट पाहत होता. ज्या दिवशी मी जन्मलो त्या रात्री माझ्या आई आणि वडिलांकडून दूर करण्यात आले. कर्णाने आपले बालपण तलवार, रथ, घोडा, धनुष्य आणि बाण यांचा आवाज ऐकून व्यतीत केले. मला गौशाला, गोबर, ग्वालांमध्ये राहावे लागले आणि मला बरेच प्राणघातक हल्ले सहन करावे लागले. माझ्याकडे सैन्य नव्हते, माझे शिक्षण नव्हते. एवढेच नव्हे तर मला ताणतणावामध्ये आणि अडचणींमध्येही जगावे लागले. कर्ण, जेव्हा तुमच्या गुरुला तुमच्या पराक्रमाचा आणि सामर्थ्याचा अभिमान होता, तेव्हा मी त्या वयापर्यंत शिक्षणही घेतलेले नाही. मी 16 वर्षांचा होतो तेव्हा मला त्वरित ऋषी संदीपनीच्या गुरुकुलमध्ये नेण्यात आले. कर्णा, तू तुझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलेस आणि जिच्यावर माझे प्रेम होते ती मला मिळाली नाही. मला त्या मुलीबरोबर लग्न करावे लागले ज्या मुलींना मी असुरांपासून वाचवले होते. माझा संपूर्ण समाज जरासंधाच्या भीतीने यमुनेच्या किनाऱ्याहून माघार घ्यावी लागली आणि समुद्राच्या किनारी स्थायिक व्हावे लागले. रणातून पळ काढावा तर मला भिरू बोलावले गेले. जर दुर्योधन युद्धाला जिंकला तर तुला श्रेय मिळेल, पण विचार करा, जर धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल? युद्ध आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या समस्यांसाठी मलाच दोषी ठरवले जाईल. एक गोष्ट लक्षात ठेव कर्ण, आयुष्य सर्वांना आव्हान देते. आयुष्य कोणावरही न्याय करत नाही. जर दुर्योधनाने अन्याय सहन केला असेल तर युधिष्ठिर देखील अन्याय सहन केलाय. पण खरा धर्म काय आहे हे तुला माहीत आहे. कर्ण, प्रत्येकाला आयुष्यात आव्हाने असतात. बरं होईल जर तू तुझ्यावर अन्याय केल्याबद्दल तक्रार करणे थांबवले आणि स्वतःचा विवेचन केले तर बरे होईल. आयुष्याने तुमच्यावर अन्याय केला असेल, परंतु हे तुम्हाला अधर्माच्या मार्गावर चालत नाही. अधर्म हा कोणत्याही परिस्थितीत फक्त विनाशाच्या मार्गावर नेतो.